कुंभ राशी 13 मे सावधान. आयुष्यात सर्वात मोठा आता भूकंप येणार. घरात मोठा तमाशा होणार. कुंभ राशीच्या लोकांनो, येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण ते क्षण आता जवळ आले आहेत आणि या काळात घेतलेले निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा मोठ्या घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा काळ अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. कारण या काळात शनी आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या जीवनावर खोल परिणाम करत आहेत. ग्रहस्थिती पाहता असे स्पष्ट दिसते की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक घडतील ज्यामुळे तुम्हाला थोडासा धक्का बसेल. पण या घटनांच्या मागे एक मोठा दैवी संकेत दडलेला आहे. हा काळ तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे, तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणे खूप आवश्यक आहे. पहिली मोठी घटना तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. अचानक जबाबदाऱ्या वाढणे, वरिष्ठांशी मतभेद होणे किंवा एखादी अनपेक्षित संधी मिळणे, हे सर्व या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचे भविष्य मजबूत होईल. त्यामुळे हार मानू नका. प्रत्येक अडचण ही तुम्हाला पुढे नेणारी पायरी आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या नातेसंबंधांमध्ये दिसून येईल काही गैरसमज, संवादातील तुटलेपणा किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. बुध ग्रहाचा प्रभाव कमी असल्याने शब्दांचा गैरअर्थ निघू शकतो. त्यामुळे शांत राहा, वाद टाळा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नात्यांना वेळ द्या. आता पुढे जी तिसरी घटना आहे ती तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. तिसरी घटना आर्थिक बाबींशी संबंधित आहे. कारण अचानक खर्च वाढणे, पैशाचे नियोजन बिघडणे किंवा एखादी अडचण निर्माण होणे हे समूह आहे. पण गुरुची कृपा असल्यामुळे हे संकट कायमचे राहणार नाही. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्याने तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकता. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला मोठा आधार देऊ शकतो. दररोज सकाळी उठल्यानंतर हा मंत्र शांत मनाने प्रमुख कमी होईल म्हणा. मन स्थिर राहील. या घटना तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात. तुम्हाला अचानक चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ जाणवू शकतो, पण ही स्थिती तात्पुरती आहे आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी इथे औषधासारखं काम करतील. आता जी 5वी आणि सर्वात गुप्त घटना आहे ती ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. 5वी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी जाणीव होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग समजायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण ते तुमच्यासाठीच योग्य असेल. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो आणि तो म्हणजे शनिवारी काळ्या तिळाचे दान करणे. ज्योतिषशास्त्रात सांगितले शनी ग्रहाचा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दान करता तेव्हा त्यांच्या करोडीत अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. फक्त तिळाचे दानच नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचे पुण्य तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ देऊ शकते. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय खूप मदत करेल. लक्षात ठेवा, ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवा. या दिवसात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा थांबतील असे तुम्हाला जाणवू शकते. एखादं नातं दूर जाणं, एखादी योजना फसणं किंवा एखाद्या अपेक्षा पूर्ण न होणं, हे सर्व तुम्हाला थोडा धक्का देऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की जे काही तुमच्यापासून दूर जात आहे की तुमच्या पुढील प्रवासासाठी अडथळा ठरत होते, त्यामुळे त्या गोष्टीचं निघून जाणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. या काळात स्वतःला प्रश्न विचारा की मी हे खरंच काय करत आहे, माझ्या खऱ्या अर्थाने समाधान कशात आहे. अशा आत्मपरीक्षातूनच तुम्हाला एक नवीन दिशा मिळू शकते. पुढे मी तुम्हाला असा काही उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातून सकारात्मक ऊर्जा इतकी वाढेल की तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल. दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटा दिवा लावणे हा एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय आहे. पिंपळ हे शनी आणि पितृदोष याशी संबंधित मानले जाते आणि त्यांच्या पूजेमुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. जेव्हा तुम्ही शांत मनाने दिवा लावता आणि काही क्षण प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होतो आणि एक प्रकारची शांतता अनुभव असते. हा उपाय नियमित केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक बदल दिसू लागतील. विशेषतः या काळात हा उपाय केल्यास त्यांचे परिणाम अधिक लवकर जाणवू शकतात. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमची दिनचर्यात थोडा बदल करा. सकाळी लवकर उठून थोडा वेळ प्राणायाम किंवा ध्यानासाठी द्या. हे केल्याने तुमचे मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लक्षात ठेवा, मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच या काळात सर्वात मोठे शस्त्र आहे. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अशा वेळी शांत राहणे, समजून घेणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मक
प्रामाणिकता कमी होते. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोट परिणाम करतात. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलू शकते. हा चुकवू नका, कारण या काळात तुमच्या देवावर विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी एक गोष्ट मनात लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक ग्रहाची दिशा बदलते आणि त्याचप्रमाणे तुमची परिस्थिती बदलते. त्यामुळे निराश होऊ नका. दररोज ओम नमः शिवाय हा मंत्र जपा. तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग असून हे समजून घ्या. कधीकधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगले ठरतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. या काळात घेतलेले धडे तुमच्या आयुष्य दिशा देऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीला हार मानू नका. शेवटी एकच सांगायचं आहे की हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, पण ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे यश, समाधान आणि स्थैर्य मिळेल ते खूप मोठे असेल. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका आणि मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा. तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे. फक्त योग्य वेळीची वाट पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही सुद्धा कुंभ राशींचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.